किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीसा पाठवाटी. 184 ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेचिते. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. गाडग्याची सुटी फुटली या. 184 ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम. फलानीशवादापनोदाह दक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चले आओ जी पावन कुमार, बदार हरि कीर्तन में. चले आओ जी पावन कुमार, बदार हरि कीर्तन में.
जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षासी आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, ठेविला माथा. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारोनी आता. श्री श्री सद्गुरुवे नमः. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम, पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आळंदी वल्लभम. माधुर्य रसकल्लोलाम शिवशक्ती करूपिणीम, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं. नित्यप्रति आराध्य श्री सीतारामचरणारविंदम. आराध्य श्री राधाजी गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. थोडा आवाज वरचा दाखवा, नाही तर मॉनिटर उपस्थित समस्त माता पिता साधू संत आत्मगण, गणेश भगवान, हनुमानजी महाराज, भारत माता, गोमाता, ब्राह्मण देवता, तसेच व्यासपीठावर उपस्थित समस्त टाळकरी वारकरी भजनी मंडळ, गायनाचार्य मृदुंगाचार्य, आपणा सर्वांच्या चरणी प्रणाम. मस्तकेने पायावरी या वारकरी संतांची या विठ्ठल विठ्ठल. किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा सोसावा वळसा. लागला सरीसा पाठोवाटी, लक्ष 84ची करा सोडवण. रिघाया शरण पांडुरंगा. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. आनंद करुणावर्णालय भगवान पंढरीश परमात्मा, तसेच ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा. ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत होते, राजा प्रजाच्या मनासारखं वागत होती, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती, असं रामराज्य होऊन गेले. त्यानंतर या कली काळामध्ये ज्ञान अवतार घेण्याच्या हेतूने विश्वनियंतानं वैकुंठातून डोकावून पाहिलं आणि मुकुटातला पहिला मणी गळून पडला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा कणा ताट करून उभं राहील. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतःकरणानं तुम्हा मला पाजली, जिच्या पोषणावर अनंत योगी तृप्त झाले.
सच्चिदानंद बाबा आधारी लेखकू झाले. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, पण सच्चिदानंद बाबांनी ती आदराने लिहिली. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, पसायदान रूपी कळस झाला. जो जे बांधशील तो ते नाव, हे विश्वाचे माझे घर. नवे नवे त वसुदैव कुटुंबकम असा शिक्काच माऊलींनी मारून ठेवला. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, पसायदान रूपी कळस झाला. आणि त्याच वेळेस अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्राच्या दिशेने सरसावला आणि तुळजापूरच्या आईच्या मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपूरच्या दिशेने चालून येऊ लागला. तेव्हा माझ्या माऊलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुरक्षित नाही आणि ज्ञानेश्वरी सह संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीनाथ दादांनी शिळा सरकवली, माऊली ध्यानस्थ झाले आणि जसे माऊली ध्यानस्थ झाले तसं हा महाराष्ट्र पुन्हा एकदा अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडत राहिला. 300-350 वर्ष हा महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडत राहिला. भक्तीला रुद्धत्व आलं, ज्ञान वैराग्य अवतार घेईनासे झाले आणि पुन्हा एकदा अवतार घेण्याच्या हेतूने आनंद कर्णावरणाले भगवान पंढरीश परमात्म्याने वैकुंठातून डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळून पडला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहूच्या सुप्रसिद्ध नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं दारुड 4-4.5 अभंगामध्ये हा महात्मा प्रसवला आणि यांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगावरती अनेक कीर्तनकार गावोगावी जाऊन कीर्तन करू लागले. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एक हात ज्ञानानं धरला तर दुसरा हात वैराग्यानं धरला आणि ही भक्ती कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सौराष्ट्र अशा संपूर्ण राज्यामध्ये ही भक्ती फिरून आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यावर इथल्या लोकांची मन संस्कारित झाली. नवे नवे गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आला, मस्तकावरती गोपीचंदनाचा टिळा आला आणि वारकऱ्यांबद्दल, वैष्णवांबद्दल मनामध्ये कळवळा निर्माण झाला. आणि हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. कोण होते हो माय बाबा होय जगद्गुरु तुकोबराय? बघा, ज्यांनी ढोंगी साधू संतांचे धिंडोळे काढत वैराग्याची धगधगती पताका ज्यांनी फडकवली ते जगद्गुरु तुकोबराय. दगडांचे टाळ केले, वृक्षवल्लींना सोयरं मानलं आणि पक्ष्यांनाही आपल्या स्वराने ज्यांनी स्वर आळवण्यास सांगितले ते जगद्गुरु तुकोबराय. बघा, 4200 अभंगांची निर्मिती झाली आणि 4200 अभंगांची निर्मिती करत असताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रते भावनेने पाहिलं ते जगद्गुरु तुकोबराय. सुंदर अशा गाथा चंद्राची निर्मिती झाली. बघा, आम्हा कीर्तनकारांना गाथेचा अभ्यास करत असताना 3 टप्प्यामध्ये गाथेचा अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं आणि कोणत्याही सर्वसामान्य माणसाला समजेल इतकी सर्वसामान्य गाथा नाहीये बरं का. कारण संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. आणि गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. गाथा म्हणजे काय? गाथा म्हणजे काय? बघा, भगवान पंढरीश परमात्म्याचा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. लक्षात, इतकी सुंदर गाथा आहे. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण निज धामाला निघून गेले तेव्हा उद्धवाने विचारलं, देवा आता आम्ही तुला शोधायचं तर कुठे शोधायचं? तेव्हा भगवंताने सांगितलं, अरे उद्धवा, जे मला शरीर रूपाने पाहतील तेव्हा त्यांच्या असं लक्षात येईल की मी इथे नाहीये, निरुध्याय मम. पण जे मला तत्वभावाने पाहतील तेव्हा त्यांच्या असं लक्षात येईल की मी ते कुठेच गेलेलो नाही. प्रविष्टोहम श्रीमद भागवतम, मी माझं संपूर्ण तेज श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट केलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे माझे जगद्गुरु तुकोबराय जेव्हा सहदेव वैकुंठागमन करतात तेव्हा ते आपलं संपूर्ण तेज
पवित्र अशा गाथा चंद्रामध्ये प्रविष्ट करतात आणि त्याच गाथा चंद्रातला उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ह्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगामध्ये महाराज अति दुर्लभ अशा मानवी देहाचं वर्णन करतात. महाराज म्हणतात जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतं तेव्हा या मानवी देहाची प्राप्ती होते. तुम्ही कोणत्याही योनीमध्ये जरी जन्माला आला, 84 लाख योनीच्या फेऱ्यात तुम्ही कोणत्याही योनीत जरी जन्माला आला तरी हा काळ तुम्हाला न्यायला आल्याशिवाय राहत नाही. पण हीच एक योनी अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भगवंताचं भजन पूजन चिंतन करून आपली या काळाच्या तावडीतून सोडवणूक करू शकता. मग महाराज म्हणतात मग आपल्याला काय करायचंय तर इघाया शरण पांडुरंगा, आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जायचंय. बघा महाराज असं सांगतात की उपजल्या पिंडा मरण सांगते, मरते उपजते सवेचिते. म्हणजे काय, आपण घेतलेल्या पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत हा काळ आपल्या सोबत असतो. मग तुम्ही म्हणाल ताई सोबत असतो तर दिसत का नाही? तुम्ही पाहिलाय का? दिसत नाही, आम्ही पाहिला नाही, पण संतांनी पाहिलाय. महाराज म्हणतात सवेचिते म्हणजे सोबत. मग महाराज म्हणतात की ह्या रहाट गाडग्यातून जर का तुम्हाला सुटायचं असेल, 84 लाख योनीच्या फेऱ्यातून जर का तुम्हाला सुटायचं असेल तर ह्याच योनीत भगवंताचं भजन पूजन चिंतन करून तुमचा उद्धार करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. चिंतन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी एक छोटासा परिहार देणं आवश्यक असतं आणि वक्त्याने ते सांगावं हे त्याचं आद्य कर्तव्य आणि त्याच न्यायाने. आज या ठिकाणी कैलासवासी उषा अशोक अंधळे या मातोश्रींना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत. आणि बघा या माऊलींच्या पश्चात अशोक तुकाराम अंधळे हे त्यांचे पती, तसेच श्रीमती मनाबाई तुकाराम अंधळे या त्यांच्या सासू आहे, इंदुबाई लक्ष्मण डोंगरे ह्या त्यांच्या ननंद आहे, तसेच भाया त्यांची मुलं संदीप अशोक अंधळे, किरण अशोक अंधळे ही त्यांची मुलं आहेत, त्यांच्या सुना नातू असा खूप मोठा परिवार आहे. तर सगळ्यांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही, वेळेची मर्यादा आहे. आणि असा संपूर्ण अंधळे परिवार यांच्या पश्चात आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत. बघा आज या ठिकाणी मला कीर्तनासाठी सुंदर अशी साथ जे गुणीजन गायक मंडळी देत आहे ते म्हणजे आमचे हरिभक्त परायण ख्यातनाम कीर्तनकार आमचे बंधू राहुलजी महाराज डुमरे, तसेच हरिभक्त परायण शुभम महाराज कडाळे, आमचे बंधू हरिभक्त परायण किरणजी महाराज यादव, तसेच आमची कन्या हरिभक्त परायण समृद्धी श्रीकांत अंधळे, तसेच पखवाजावरती सुंदर अशी साथ देत आहेत आमचे महेश महाराज सूर्यवंशी आणि आमच्या गुरुकुल शिक्षण संस्था वडांगणी चे आमचे हे सगळे सुंदर बाळगोपाळ या ठिकाणी आहेत. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे बाबा माळूबाबा अंधळे या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी. टाळी वाजवायला कंजूशी करू नका. टाळीचं महत्व मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर सांगणार. आता मला पहिल्यांदा पाहताय का? चेहऱ्यावरती स्मित हास्य असू द्या. हा ते तुम्ही आंधळे आम्ही आंधळे यात काही शंका नाही. कीर्तन उशिरा सुरू झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला काही 12:30 शिवाय सोडणार. त्याच्यामुळे
चेहऱ्यावरती स्मित हास्य असू द्या. आणि बघा, भगवान श्रीकृष्णाला काही अवघड नव्हतं बरं का बाबा गोवर्धन उचललं, पण तरी सांगितलंय आपापल्या काठ्याला. आणि सगळ्यांना असं वाटलं की मी काठी लावली म्हणून गोवर्धन उचलला गेला. पण असं नाही, मी कीर्तन करते असं नाही, तर आम्ही सगळे मिळून कीर्तन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या त्या पांडुरंग परमात्म्याला वंदन करत, तसेच माझे गुरु हरिभक्तपरायण डॉक्टर बबन कारभारी अंधळे आणि माझ्या सद्गुरू भीमाताई गवळी यांच्या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रणाम करत आजच्या या चिंतन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. संसरेती संसार, जो कधी सरत नाही त्याला संसार म्हणतात. आणि या संसारात आल्याच्या नंतर हा जीव मायेमध्ये गुरफटतो. आता ही माया म्हणजे एखादी स्त्री आहे, एखादी मुलगी आहे, नाही नाही, ही माया भगवंताची दासी आहे, जी आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचूच देत नाही. मग भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठीच या कलिकाळामधलं उत्तम साधन म्हणजे हरीचं कीर्तन. लक्षात घ्या. आणि संसार वाईट नाहीये, संसाराविषयी असणारी आसक्ती, अपेक्षा वाईट आहे. आणि अपेक्षा हीच तर दुःखाची जननी. साधू संतांनीही संसार केला, त्यांचा हा संसार भगवंताला सुद्धा आवडला. माऊलींनी संसार केला नाही, पण संसार लिहून ठेवला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे काय, संसार वाईट नाहीये, संसाराविषयी असणारी आसक्ती वाईट आहे. लक्षात घ्या. पण महाराज सांगतात की अरे बाबांनो, प्रपंच करा, पण प्रपंचात राहून परमार्थ सुद्धा करा. आणि हीच भक्ती थोर आहे, हीच भक्ती श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. पण हा जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो मायेमध्ये अडकतो. आणि त्या जीवाला, त्या गेलेल्या व्यक्तीला अनेक नाथांमधून जावं लागतं. मग ती गेलेली व्यक्ती कुणाची तरी आई, कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी पत्नी, अशा अनेक नाथांमधून त्यांना जावं लागतं. पण ही सगळी नाती निभवत असताना सगळ्यात श्रेष्ठ नातं जर का महाराज सांगितलं असेल ते म्हणजे आईचं आणि बापाचं. कारण आई आणि वडील ही एकाच संसार रूपी रथाची दोन चाकं आहेत. आणि ह्या संसार रूपी रथावर उभारलेला ध्वज म्हणजे त्यांची संस्कार रूपी मुले, हे लक्षात असू द्यायला हवं. म्हणजे आज ह्या मातोश्री जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्या त्यांच्या संस्कारांची शिदोरी त्यांच्या मुलांच्या, त्यांच्या सुनाच्या स्वरूपात या ठिकाणी ठेवून गेले. कारण बीज शुद्ध होतं, त्याच्यामुळे त्या बीजाला लागलेली फळं सुद्धा कशी महाराज शुद्ध बीजा साधना आहे बरं का. आणि कसं आहे महाराज, नाम फुकट, भगवंताचं नाम फुकट आहे की नाही. विठ्ठल नावाडी बोलत चला, विठ्ठल नावाडी फुकाचा. भगवंताचं नाम फुकट आहे, भगवंताची टाळी सुद्धा फुकट आहे. पण फुकट आहे म्हणून आम्ही ती घेतो, बरोबर
ना, ते जर तोळ्यावर विकत असताना महाराज आम्ही सोनाराचं तोंड सुद्धा पाहू दिलं नसतं. पण फुकट भेटलेल्या गोष्टीची किंमत आम्हाला कधी कळत नाही. तसंच आईचं आणि बापाचं महत्व तुम्हा आम्हाला कधी कळलंय का? कधी समजणार आहे का? हा, बघा, जेव्हा आम्ही कथा करतो, जेव्हा आम्ही कीर्तन करतो, जेव्हा आम्ही प्रवचन करतो, जेव्हा आम्ही अध्यात्म सांगतो, जेव्हा आम्ही धर्म सांगतो, तेव्हा महाराज काही माणसं मंडळी येतात, कारण नास्तिकांची काही कमी नाही समाजामध्ये, आणि विचारतात, ताई देव कुठे आणि दिसत का? बरोबर ना? कारण नास्तिकांची काही कमी नाही, रामच मानायला तयार नाही. पण राम नाही म्हणणाऱ्यांनी आधी आपण माणूस नाही याचा विचार करायला पाहिजे. तेव्हा एकच सांगावंसं वाटेल, कशाला तो धर्म, कशाला त्या अध्यात्माच्या गप्पा, कशाला तो धर्म, कशाला त्या अध्यात्माच्या गप्पा. अहो, आई बापाच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणतात. पण लक्षात घ्या, आई आणि वडील ही एकाच संसार रूपी रथाची दोन चाकं आहेत. आणि ह्या मातोश्रींचं जाणं म्हणजे या संसार रूपी रथाचं एक चाक कोलमडून पडल्यासारखं आहे. त्याच्यामुळे हा संसार रूपी रथ आता नीट चालू शकत नाही, लक्षात घ्या. पण आई म्हणजे काय? आई म्हणजे काय? आई एक नाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आईचं अस्तित्व असतं तेव्हा जाणवत नाही, आणि आता नसलीच कुठं तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पंगतात पाल उठतात, जत्रा पंगतात पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनातलंच मनात ठेवून जाते काही, जीवाचंच जीवाला कळावं असं देऊन जाते काही. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजाळतं तेव्हा तिचं नसतं भान, घर उजाळतं तेव्हा तिचं नसतं भान. भिजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही म्हटल्यावर कुणाशी बोलता तो गोठ्यात अंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, आणि आपल्या लेकराची ती माय असते. आई असते जन्मा जन्मांची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. खरं तर ह्या मातोश्रींचं जाणं आमच्या सगळ्याच आंधळे कुटुंबाला चटका लावून जाणार आहे, कारण आमच्या त्या जाऊबाई, कारण जाण्याचं वय नव्हतं. पण माझ्या मुलांच्या वतीने एकच सांगेल, आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्याशिवाय पण जगावयाचा सराव नाही आई. काय करू मी डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते, काय करू मी डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते. बाकी या दगडी देवांशी माझा भेदभाव नाही आई, आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्याशिवाय पण जगावयाचा सराव नाही. तुला पाहुणी झुलणारी ती अंगणी तुळस वाळून गेली, तुला पाहुणी झुलणारी ती अंगणी तुळस वाळून गेली. बाकी या अंगणी दुसऱ्या कोणत्या फुलांचा अभाव नाही आई, आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्याशिवाय पण जगावयाचा सराव नाही आई. लक्षात. खरं तर आईवरती बोलण्यासाठी दिवस काय जीवन आखूर नाही, लक्षात घ्या. पण आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं, आणि ह्या कली काळामध्ये मर्यादा खूप कमी सांगितलेली. आणि बघा, महाराज असं सांगतात की प्रत्येक माणसाला त्याच्या पूर्वजन्मीच्या संचित कर्मानुसार श्वासांची संख्या मिळालेली असते, आणि संचित भोगावंच लागतं. भोगणे ते फळ संचिताचे. त्याच्यामुळे
म्हणजे कोणालाही श्वास संख्या कमी मिळते तर कोणाला जास्त मिळते, कारण हे आपल्याला आपल्या मागच्या जन्मीच्या कर्मानुसार प्राप्त झालेलं असतं. आणि याचं नावच मृत्यू लोक आहे. आणि ह्या मृत्यू लोकात जन्माला आल्याच्या नंतर त्या मृत्यूलाच तुम्ही आम्ही घाबरतो, ही फार मोठी शोकांतिका आहे. महाराज, असं कोणाला वाटतं का मला मृत्यू यावा? मला म्हणजे मला नाही, पण आल्याशिवाय राहत नाही, कारण याचं नावच मृत्यू लोक आहे. हे काळाचं चक्र आहे. माऊली सांगतात, उपजते निपजे, निपजते पुनरुपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. कारण हे काळाचं चक्र आहे जे सतत चाकाच्या आऱ्याप्रमाणे फिरत असतं. उदास्त सूर्य नारायणालाही असतंय, चंद्रालाही लहान मोठं व्हावं लागतं. अमावस्या आणि पौर्णिमा येतात आणि जातात, पण धीरोत्तर माणसे जाणून निश्चल राहतात की ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. विठ्ठल बघा, या अभंगामध्ये महाराज अति दुर्लभ अशा मानवी देहाचं वर्णन करतात, बरोबर ना? मग मला सांगा, इतका सुंदर देह भगवंताने तुम्हा मला दिलाय कशासाठी? देवे दिला देवा जोरदार टाळ्या. देवे दिला देह भजन गोमटा. भगवंताचं भजन पूजन चिंतन करण्यासाठी हा देह आहे, पण तेच आम्ही करत नाही. फार मोठी शोकांतिका आहे महाराज, बरोबर ना? उलट बाबा या देहालाच सर्वस्व समजून बसलंय, हो की नाही? बोलत चला. खंबाळेकर बोलत नाही का? नाही, सगळ्यात जास्त कीर्तन या खंबाळ्यामध्ये होतात महाराज, बरोबर? हे बघा, का बोलावं माणसाने? कारण ज्याच्यातून काहीतरी प्राप्त होतं त्याला संवाद म्हणतात, आणि ज्याच्यातून काहीच प्राप्त होत नाही त्याला वाद म्हणतात. आणि वादासाठी तर आपण इथे नक्कीच एकीभूत नाहीये. बोलावं माणसाने, बरोबर? या देहालाच सर्वस्व समजून बसलाय की नाही आजी, हो की नाही? हो, बरोबर ना? म्हणता ना, घर गाडी बंगला पैसा माझं माझं म्हणताय की नाही? संतान पुत्रांना माझं माझं म्हणताय की नाही, हो की नाही? काहीतरी उत्तर अपेक्षित, हो? मग या खंबाळ्यामध्ये तपासायचं का? ज्या देहाला, ज्या धनाला तुम्ही आम्ही माझं माझं म्हणतोय ते खरंच आपलंय का? नाही. देह एकाचे मन दुसऱ्याचे, हे म्हणून
7 चालू द्यायचं. गाव आपलं आहे, काही काळजी नाही. 1 तास लेट झालं तर ते काय म्हणणार आहे का? नाही. बघा, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आणि बघा, कुबेरांचा संदर्भ आलाच आहे तर पद्मपुराणामध्ये फार सुंदर कथा आली बरं का महाराज कुबेरांच्या संदर्भात. कारण ज्या कुबेरांची तुम्ही आम्ही धनप्राप्तीसाठी पूजा करतो ना, धन सगळ्यांना पाहिजे. हा, कुबेर भंडारला जाता की नाही? हो की नाही? हा. पण बघा, ह्याच कुबेरांच्या संदर्भात पद्मपुराणाने एक कथा गायली. जेव्हा कुबेर वैकुंठागमन करतात म्हणजे मरण पावतात तुमच्या भाषेमध्ये. कुबेरांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कुबेरांच्या अंत्यविधीला 33 कोटी देव येतात. किती? 33 कोटी देव येतात. आणि भगवान पंढरीश परमात्मा सुद्धा जातात अंत्यविधीला बरं का. आणि जेव्हा अंत्यविधी करून येताना महाराज वैकुंठामध्ये, तर त्या भगवंताला, त्या पांडुरंगाला कुबेराचा विरह काही सहन होत नाही. आणि कुबेरांच्या त्या विरहामध्ये भगवंत इतके दया माया मुकलून रडतात की रडायचेच थांबे ना. तेव्हा माता रुक्मिणी सांगते, देवा काय झाले तुम्हाला, एवढे का रडत आहे? सावरा स्वतःला. तेव्हा सांगितलं, अगं रुक्मिणी, आज माझा सखा, आज माझा कुबेर याचा मृत्यू झालाय ग, आणि मला त्याचा विरह सहन होत नाही. आता महिला मंडळ, तुमचा आमचा स्वभाव कसा आहे? दुःख करायचं तर बाजूला राहिलं, पण रुक्मिणी सांगते, देवा एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला घेऊन सुद्धा गेला नाही. तुमचा आमचा स्वभाव. तेव्हा भगवंत सांगतात, काही हरकत नाही रुक्मिणी, उद्या तुला राखेला घेऊन जातो. काय सांगितलं? राखेला घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी राखेला गेले. राखेला सुद्धा 33 कोटी देव आले, पण सगळ्यांनी त्या राखेला स्पर्श केला बरं का महाराज, आणि आपल्या आपल्या जागी जाऊन बसले. पण भगवंतानी काय केलं? त्या राखेजवळ गेले, ती राख हातामध्ये घेतली आणि पुन्हा दयामया मुकलून रडायला लागले. तेव्हा आता रुक्मिणीने नारदांना खुणवलं, जा पुढे जा, देवाला सांभाळा. तेव्हा नारद सांगताय, नाही देवी, भगवंत अशा अवस्थेत उगाच मला काय काय बोलले तर मी काही जाणार नाही, तुम्ही जा. कारण पत्नी पुढे गेल्यावर कितीही राग असला तरी पतिदेव शांत होता की नाही? तुमची आमची काय वेगळी व्यथा आहे का? आणि मग बघा, जेव्हा रुक्मिणी गेली आणि सांगितलं, देवा आता तरी शांत व्हा, आता तरी शांत व्हा, पण भगवंत काही रडायचे थांबे ना. आणि मग रुक्मिणी मातेने एक सल्ला दिला देवाला, की म्हणे, देवा एक सांगू का, तुम्हाला एवढं दुःख झालंय, एवढा विरह झालाय, तर एक काम करा ना म्हणे, ही सृष्टी तुम्ही निर्माण केली, या मानवाची निर्मिती तुम्ही केली, मग आता एक काम करा ना, ह्या कुबेराला पुन्हा जिवंत करा. काय सांगितलं? लक्ष देऊन ऐका बरं का. ह्या कुबेराला पुन्हा जिवंत करा. तेव्हा भगवंताने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे बरं का. म्हणे, अगं रुक्मिणी, मी जेव्हा राम अवतारात होतो, जेव्हा माझा 7वा अवतार झाला, राम अवतार झाला, तेव्हा मी माझ्या वडील दशरथांना जिवंत करू शकलो नाही, तर मी कुबेराला कसं जिवंत करू? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भगवंत सांगता, अगं रुक्मिणी, ऊसापासून साखर बनते ग, पण साखरेपासून ऊस पुन्हा बनत नाही. अगदी त्याचप्रमाणे मी ह्या मानवाची निर्मिती केली आहे, पण त्याच्या राखेपासून मी पुन्हा मानव निर्माण करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. अगदी त्याचप्रमाणे ह्या कीर्तनातून काही जरी घरी नाही नेलं तरी एक सिद्धांत घरी घेऊन जा. कारण खंबाळेकर, आज तुम्हाला विनोद प्राप्त होणार नाही, आज
तुम्हाला पिंगळा मिळणार नाही. कारण विनोद आणि पिंगळ्याच्या नादामध्ये समाज कुठे चाललाय याचंच आम्हाला भान राहिलं नाही. आणि माझे बंधू राहुलजी महाराज एका कीर्तनामध्ये फार सुंदर बोलले होते बरं का महाराज, आणि ते माझ्या मनाला फार भावलंय आणि त्याच्याशी मी सुद्धा सहमत आहे. तुम्ही श्रोत्यांनी वक्त्यांकडून उद्धाराची अपेक्षा केली पाहिजे, बरोबर ना महाराज? विनोदाची नाही. आज समाजाला विनोदाची गरज नाहीये, लक्षात घ्या. आज समाजाला संस्कारांची आवश्यकता आहे, अध्यात्म. कारण ह्याच नारदाच्या गादीवर उभं राहून आम्ही कीर्तन करतो. त्याच नारदांनी एकदा भरी सभेमध्ये लौकिक गीताचं गान केलं होतं, तर त्यांना सुद्धा दासीपुत्र व्हावं लागलं होतं, तर तिथे आम्हाला काय व्हावं लागलं? त्याच्यामुळे तुम्ही उद्धाराची अपेक्षा केली पाहिजे. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल. आणि मृत्यूचा एक साधा सोपा सिद्धांत तेवढा घरी घेऊन गेले तरी माझं कीर्तन सार्थक होणार आहे. जेव्हा अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती भगवद्गीता सांगण्यात आली, तीच भगवद्गीता व्यास कृपेने संजयाला हस्तिनापूरमध्ये ऐकायला मिळाली. आणि संजय ज्ञान, वैराग्य आणि भक्तीच्या गोष्टी करू लागले. आनंद झाला. तेव्हा धृतराष्ट्राने विचारलं, अरे संजया, मी तुला इथे ज्ञान, वैराग्य आणि भक्तीच्या गोष्टी करण्यासाठी नेमलेलं नाहीये. तू मला फक्त कुरुक्षेत्रावरती पांडूची मुलं आणि माझे मुलं यांच्यामध्ये जे काही युद्ध चाललंय त्याच्यामध्ये कोण जगणार आणि कोण मरणार एवढंच मला सांग. कारण बाबा, धृतराष्ट्र चर्मचक्षुने जसा आंधळा होता तसा अंतःकरणाने सुद्धा आंधळा होता. मी तर धृतराष्ट्राचं वर्णन असं करेन, पुत्र प्रेमामध्ये वाया गेलेला म्हातारा म्हणजे धृतराष्ट्र. आता संजयाला महाराज हे सगळं माहिती होतं की कोण जगणार आणि कोण मरणार, बरोबर ना? हो नाही काहीतरी म्हणत चल. चेहऱ्यावरती स्मित हास्य असू. कारण संजयाला हे माहित होतं की जो धर्माच्या बाजूने उभा आहे त्याचा जय निश्चित आहे, आणि जो अधर्माच्या बाजूने उभा आहे त्याचा पराजय निश्चित आहे. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण स्वधर्म सांगितलाय बरं का महाराज. माऊली ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात 12व्या श्लोकात 112 क्रमांकाच्या ओवीमध्ये स्पष्ट सांगतात, जो स्वधर्म सांडिल त्यासी काळ दंडिल, चोरू म्हणन हरेल सर्वस्व त्याचे. आणि मामासाहेब दांडेकर म्हणजे नेहमी सांगायचे बरं का, स्वधर्माविषयी बोलताना मामासाहेब दांडेकर म्हणतात की दुसऱ्याचा धर्म आचरणासाठी किती जरी सोपा असला तरी त्याचा स्वीकार करू नये, आणि आपला धर्म आचरणासाठी किती जरी अवघड असला तरी तो सोडू नये. विठ्ठल विठ्ठल. आमचे दाजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, विजय दराडे देवठाण. आणि बघा, प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य संत श्रेष्ठ गुलाबरावजी महाराज संवादात्मक प्रवचन असायची त्यांची, ते एकटे बोलत नव्हते बरं का. आणि त्यांना विचारलं एकाने, साधकाने, की महाराज तुम्ही सांगता सगळे धर्म सारखे, सर्व धर्म समभाव आहे, सर्व धर्म समभाव आहे, तर दुसऱ्याचा धर्म स्वीकारण्यात काय हरकत आहे? तेव्हा महाराजांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे बरं का. तेव्हा महाराज सांगतात, अरे बाबा, सगळे धर्म जर का सारखे, सगळे धर्म जर का सारखे, सर्व धर्म समभाव आहे, तर आपल्याच धर्मात राहून आपला धर्म आचरणात काय अवघड? लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी माझ्या कथा, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून
माध्यमातून नेहमी 3 गोष्टी सांगत असते आणि वारंवार सांगत राहणार. जपायचं आपल्या धर्माला, जपायचं आपल्या संस्कृतीला आणि जपायचं आपल्या माणसांना. आणि आपला एकच धर्म आहे तो म्हणजे हिंदू. जपायचं आपल्या संस्कृतीला, आपली एकच संस्कृती येते म्हणजे हिंदू सनातन संस्कृती. आणि आपल्या पोशाखामुळे कुणाच्या तरी मनामध्ये वासना निर्माण होणार असेल तर ही आपली संस्कृती नाही. जपायचं आपल्या धर्माला, जपायचं आपल्या संस्कृतीला आणि जपायचं आपल्या माणसांना. कारण गेलेली वेळ आणि गेलेला माणूस पुन्हा कधीच येत नाही. विठाला विठ्ठल. त्याचा जय नक्की आहे आणि जो अधर्माच्या बाजूने त्याचा पराजय ठरलेला आहे. पण संजयाने सांगितलं, महाराज मी थोडी ना भविष्यकारी, कोण जगणार आणि कोण मरणार हे मी कसं सांगू. कारण संजय आश्रित होता आणि आश्रिताला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार नसतो. पण संजयाने सांगितलं, महाराज एकच सांगतो, ज्याचं सरलं तो जाणार आणि ज्याचं उरलं तो राहणार. विठाला विठाला. आता महाराज कसं आहे ना, अध्यात्म आम्हाला फार कळत, बरोबर ना बाबा. हो नाही काहीतरी बोलावा खंबाळेकर. महाराज हे आमचं गाव आहे बरं का, तर जसे आंधळे तसे नाही, समरसता महत्वाची राज, बरोबर. कारण उत्तर तोच देऊ शकतो जो जागा आहे. उत्तर तो नाही देऊ शकत ज्याला निद्रा देवी प्रसन्न झाली. निद्रा देवी माहिती ना, जी नाही बोलवली तरी येत, कथा कीर्तनामध्ये तर येतेच, बरोबर ना दाजी. आमची ना कथा चालू होती बरं का बाबा. आणि आज आहे ना समाजाला अनुभव देण्याची गरज आहे. आज समाजाला अनुभव देण्याची गरज. कथा चालू होती पुण्याला, तुलसी रामायण बरं का बाबा. आणि तिथे एक महिला आल्या आणि म्हणायला लागल्या, ताई काय सुंदर कथा सांगता हो, काय सुंदर कथा सांगता. म्हटलं आजी एवढं माझं कौतुक करताय तर सांगा ना तुम्हाला माझ्या कथेमध्ये काय आवडलं. एखादा दृष्टांत, एखादं प्रमाण, काहीतरी आवडलं असेल ना. कारण पुण्याची मंडळी किती हुशार. पुन्हा तिथं काय होणं, बरोबर ना. आपल्यासारखी बाबरी जनता थोडी ना तिथं. म्हटलं आई एवढं कौतुक करताय तर सांगूनच द्या ना तुम्हाला माझ्या कथेमध्ये काय आवडलं. तेव्हा त्या म्हणाल्या, दीदी क्या सोनी कथा वाचू दी, क्या सोनी कथा वाचू. घर में 2-2 गोली नींद की खावे तो भी नींद नहीं आवे, और थारो कथा में ऐसी चोखी नींद आवे थानी क्या बताओ. विठाला विठाला. आणि अनुभव द्यावा माणसाने. बघा आता आपल्या खंबाळ्यातली बरीच माणसं मुंबईला स्थायिक झाले कामासाठी, बरोबर ना. आणि मुंबईचा सगळ्यात पहिला ब्रिज म्हणजे बायकाळ्याचा ब्रिज, बरोबर ना. त्याला मराठीमध्ये ब्रिज म्हणतात आणि इंग्लिशमध्ये उड्डाणपूल म्हणतात. नाही नाही, वयामानानुसार होतं असं थोडं थोडं विसरायला. म्हणजे मराठीत त्याला उड्डाणपूल म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला ब्रिज म्हणता. म्हणजे मी बोललेलं तुम्हाला समजतं हे मला समजतं. जाग आणि त्या जे साधारणतः 35 वर्षापूर्वीची सत्य घटना आहे बरं का बाबा. तेव्हा माझा जन्म सुद्धा नव्हता दाजी. आणि एक गृहस्थ जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या हेतूने पुलावरती चढला. आत्महत्या करायची होती, जीवन संपवायचं होतं. आणि जसं त्या उड्डाण पुलावरून उडी मारली तिथं एक भाजीवाला खालून भाजीची टोपली घेऊन चालला होता. कारण सगळ्यात मोठा भाजी बाजार आज भायखळ्यामध्ये साधारणतः पहाटे 4-5च्या सुमारासची घटना आहे. आणि
वाचवण्यासाठी उडी मारली तसा तो जाऊन पडला भाजीच्या टोपलीत. आता पुढे काय महाराज? ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्यांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नका. कारण आत्महत्या करणारा जाऊन पडला भाजीच्या टोपलीत, भाजीवाला मान मोडून मेला आणि आत्महत्या करणारा वाचला. म्हणजे काय? ज्याचं सरलं तो जाणार आणि ज्याचं उरलं तो राहणार. विठ्ठल विठ्ठल. आणि बघा, तेव्हा महाराज असं म्हणतात, याचं नावच मृत्यूलोक आहे आणि ह्या मृत्यूलोकात जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू अटळ आहे. हे सौरमेधी आलेला जोरदार टाळ्या. महाराज तुम्ही मला बरोबर आठवण करून दिली. म्हणजे भगवंतांनी जेव्हा अवतार घेतले, त्यांनी राम अवतार झाला, कृष्ण अवतार झाला, पण त्यांना सुद्धा आपलं अवतार कार्य संपल्याच्या नंतर निजधामाला जावं लागलं होतं की नाही? मग तिथे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाची काय माहित? मला सांगा राजा दशरथ. टाळला होता मी, पण महाराजांनी आठवण दिली. राजा दशरथ, किती अधिकार होता राजा दशरथांचा? अधिकार संपन्न राजा होते. तिन्ही लोकांचा स्वामी प्रभू श्रीराम ज्यांचा मुलगा आहे, माता सीतेसारखी पतिव्रता ज्यांची सून आहे, नवे नवे तर ह्या राजा दशरथांना इंद्रदेव स्वर्गाला बोलून घेत युद्धासाठी. आणि युद्ध जिंकल्याच्या नंतर इंद्रदेव राजा दशरथांना आपल्या उजव्या मांडीवर बसले. इतका अधिकार होता. आम्हाला तर स्वप्नात सुद्धा स्वर्ग दिसत नाही. दिसतो का? नवे नवे तर ह्या राजा दशरथांचा जो रथ होता तो अनाक होता. अनाक म्हणजे तो ह्या मृत्यू लोकातून निघाला की थेट स्वर्गाला जात होता. मग एवढा अधिकार संपन्न राजा असताना सुद्धा त्यांना ह्या मृत्यू लोकामध्ये राम राम कहे राम राम म्हणत आपल्या प्राणाचा त्याग करावा लागला की नाही? मग तिथे तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाची काय व्यथा? याचं नावच मृत्यूलोक आहे. आणि इथे ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट ठरलेला आहे. जिथे सुख आहे तिथे दुःख आहे. महाराज म्हणतात, सुख पाहता जवळ पाडे, दुःख पर्वता एवढे, असं माणसाचं जीवन आहे. पण महाराज म्हणतात, तुम्ही कोणत्याही योनी जरी जन्माला आला तरी हा काळ तुम्हाला न्यायला आल्याशिवाय राहत नाही. आणि हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
म्हणतात की ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. पण बाबा मला सांगा, एवढा सुंदर देह तू आम्हाला दिलाय ना. आताच महाराजांनी सांगितलं, देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताचं भजन पूजन चिंतन करण्यासाठी हा देह, हो की नाही? मग ह्या डोळ्यांनी भगवंताचं मुख बघायचे, ह्या मुखाने भगवंताचं भजन करायचं, ह्या हाताने भगवंताच्या भजनातली टाळी वाजवायची, ह्या पायाने चालत जाऊन तीर्थयात्रा करायची आहे, तेव्हाच हा देह सार्थकी होणार आहे. मग महाराज काय सांगता की तुम्हाला इतका सुंदर देह जर भगवंताने दिलाय, कारण जीव, देव आणि संत याच्यामध्ये जीवाला आपल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं, भगवंत अवतार घेतो. पण संत मात्र स्वतःहून येतात, आपला पत्ता पण सांगून टाकतात. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. सन्मार्गावरती लावण्यासाठी, भक्ती मार्गावर लावण्यासाठी संत स्वतःहून येत असतात. आणि महाराज सांगतात, अरे बाबांनो, ह्या मनुष्य देहात आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय तर हरीची भक्ती करायची. करा हरी भक्ती, येईल परलोकी कामा, सोडविल यमापासून या. कारण बाबा, गाव आपलं बरोबर ना. आणि ह्या खंबाळ्या गावामध्ये पाणी जरी कमी असलं बरं का, पण समृद्धीचा लय पैसा झालाय आम्हाला. हा, आता कशा बसल्या, हा, खूप पैसे आमच्याकडे, नाही म्हणू नका, आहे खूप पैसा आहे, खूप पैसा आहे आमच्याकडे. पण जेव्हा यम न्यायला येतो ना, तेव्हा त्या यमाला सांगा बरे, अरे सगळीच्या सगळी संपत्ती मुलाच्या ऐवजी तुझ्या नावावर करून देतो, 2च सेकंद वेळ वाढवून देईल का? का नाही देणार? धन तर तुमचं आहे, हा, पैसा तुमचा आहे, का नाही देणार? द्यायला पाहिजे ना महिला मंडळ. कारण महाराज सांगतात, अरे बाबांनो, जर एका देशातली करन्सी दुसऱ्या देशात चालत नाही, चालते का? आपलं भारतातलं चलन अमेरिकेत चालतं का? जर एका देशातली करन्सी दुसऱ्या देशात चालत नाही, तर ह्या लोकातलं हे धन परलोकात कसं चालेल? मग
कशाला करताय? त्यांना जे येतं ते मला येत नाही. विठाला विठाला. कसं आहे ना बाबा, जे आपल्याला येत नाही ते सांगावं माणसं. कमीपणा घ्यायला पाहिजे ना महाराज. हे मी सांगत नाहीये, माऊलींनी सांगून ठेवलंय. माऊली सांगतात, थोरपण सांडीचे जगी धाकुटे होईजे तर या जवळीक माझी. म्हणून माणसाने नेहमी लहान व्हायला शिकलं पाहिजे. विठाला विठाला. मग एक लक्षात घ्या, इथलं धन तिथे चालत नाही, तर तिथे कोणतं धन चालतं? तर तिथे परमार्थाचं धन चालतं. परमार्थ हेच श्रेष्ठ धन, जे जोडी देवाचे चरण. पण बाबा जाता जाता एक गोष्ट सांगून जाते. आम्ही जन्माचा सोहळा साजरा करतो, आम्ही आनंदाचा सोहळा साजरा, आम्ही लग्नाचा सोहळा साजरा करतो. पण वारकरी संप्रदायातले संत मृत्यूला सुद्धा सोहळा म्हणतात बरं का. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये 101 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगितलंय, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नाम म्हणून धनंजयाची आपरी. कारण जो मनुष्य या देहरूपी गावामध्ये जन्माला येतो, त्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 2 प्रकारचे सोहळे साजरे होत असतात. किती? आपले किती झाले महाराज? आपले किती झाले? 2 झाले, बरोबर ना? पण माऊलींनी पण 2च सांगितले. त्याच्यामध्ये मी एक ऍड केला जो माऊलींनी सांगितलेला नाही. जन्माचा सोहळा जो तुमचा आमचा झालाय, लग्नाचा सोहळा जो तुमचा आमचा झालाय की नाही? संन्याशी आहे का कोणी? आम्ही भक्ती करायला तयार नाही, वैराग्य कुठून येईल महाराज? जन्माचा सोहळा तुमचा आमचा झालाय, लग्नाचा सोहळा तुमचा आमचा झालाय, पण मृत्यूचा सोहळा तुमचा आमचा बाकी आहे. आणि ज्यांच्यासाठी झालाय त्यासाठी आपण आज या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत. पण महाराज कदाचित मधला सोहळा आम्ही चुकवू शकतो. लग्नाचा सोहळा वाटलं नाही लग्न करायचं, संन्यास घ्यायचा, चुकला मधला सोहळा. बाबा आत्ताच्या भाषेत सांगू का, मुलगीच भेटत नाही. म्हणजे मधला सोहळा आम्ही चुकवू शकतो, पण जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा आजपर्यंत कोणाला चुकलेला नाही, कोणी तो चुकवू शकत नाही. इथे बसलेल्यांपैकी असं कोणी आहे का जे परमनंट तिकीट काढून आले जाणारच नाही? नाही असेल तर हातवरती कर, असेल तर माझंही काढून घ्या. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, हवी ती डॉक्युमेंट्स आहे, पण तुम्ही मान्य करा अथवा करू नका, पण सोडून जायचं एवढं मात्र नक्की. पण महाराज सांगता, अरे बाबांनो, तुम्ही आनंदाचे सोहळे साजरे करतात, पण वारकरी संप्रदायातले संत मृत्यूला सुद्धा सोहळा म्हणतात, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. बरोबर की नाही? कारण हा शहाण्या लोकांचा संप्रदाय. निवृत्तीनाथ दादांपासून तर निळोबारायांपर्यंतचा हा संप्रदाय. आणि माझ्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, नाथ बाबांचा जल समाधी सोहळा, तुकोबरायांचा सहदेव वैकुंठागमन सोहळा, हे सोहळे असे आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत हे सोहळे गाजत राहणार. याही गोमंडळा कीर्ती माझी. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात की तुम्ही कोणत्याही योनीत जा, यम तुम्हाला न्यायला आल्याशिवाय राहणार. मग तुम्हाला काय करायचंय? त्या पांडुरंगाला शरण जायचंय. रिगाय शरण पांडुरंग. लक्ष
बघा, महाराज म्हणतात की आपण जन्माला आल्याच्या नंतर पहिल्या घेतलेल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत हा काळ आपल्या सोबत. पण तुम्ही म्हणाल तन्वीताई दिसत का नाही? तुम्ही पाहिलाय का? आम्ही पाहिला नाही, दिसत नाही, पण संतांनी पाहिलाय. माझे जगद्गुरु तुकोबर आहे त्या काळाच्या माथ्यावर सोबत असतो. सवेचिते म्हणजे सोबत असतो. आणि आईच्या उदरात असताना एक वचन दिलं होतं, बाहेर आल्यावर तुझं नाव. पण बाहेर आल्यावर मायेने अशा प्रकारे पकडलं की तिथेच बसून राहिलं. ज्याच्यासाठी हा देह दिला ते केलंच नाही, भगवंताचं भजन पूजन चिंतन केलंच नाही. माफ करा, माफी मागून बोलते, पण कीर्तन प्रवचन हे विनोदाचं माध्यम, हे विचार करायला भाग पाडणारं माध्यम आहे की ह्या साधू संतांनी आम्हाला काय दिलं, कसं ह्या मार्गावर आणलं, कसं आमच्या मनातल्या प्रश्नांची उकल दूर झाली. जिंदगी में सदा मुस्कुराते रहो, मुस्कुराना जिंदगी की जरूरत है. पर जिंदगी जियो तो इस अंदाज से जियो कि आपको देख कर लगे जिंदगी कितनी खूबसूरत है. आणि हे जीवन त्याच वेळेला सुंदर होतं महाराज ज्या वेळेस मुखामध्ये नाम, हाताने टाळी, वारी चुकू न दे. हरी मोठ्या प्रेमाने दोन्ही हात वरती करत भजन करायचंय.
मी शेवटी सांगते याचं कारण कीर्तनात बोलूच देणार नाही म्हणून. कारण भजनातली टाळी वाजवल्याने आपल्या हाताच्या आयुष्य रेषा आणि धनरेषा वाढतात. पण 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये जे सूक्ष्मातले सूक्ष्म जीव त्या योनीतून भगवंत आपली सुटका करून देत असतो. आणि अजून एक तुमच्या भाषेत सांगते, असं काही तुम्हाला समजायचं नाही, महाराजांना कळलं. एकदा एका मच्छराची माता मच्छराला उडायला शिकत असते बरं का. आता एक दिवसाचं ते बालक, आणि ते बालक उडून आल्याच्या नंतर ती आई त्याला विचारते, काळे बाळ, आजचा तुझा दिवस उडण्याचा कसा होता? कारण लेकुराचे हितव आहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मग ती माता कोणाची असेल, बरोबर? तेव्हा ते मच्छराचं ते बालक म्हणतंय, आई अगं काय सांगू तुला, जिथे जिथे मी उडायला गेलो ना तिथल्या लोकांनी टाळ्या वाजून माझं स्वागत केलं. अजूनही कळलं नाही म्हणून सांगितलं, भोजन केल्याशिवाय जाऊ नका. कारण भजन आणि भोजन याच्यामध्ये अंतर नाही. अरे सांगताय, जिथे जिथे मी गेलो तिथल्या लोकांनी टाळ्या वाजून माझं स्वागत केलं. तेव्हा ती माता म्हणते, अरे बाळ, ह्याच टाळीपासून तुला सावध राहायचं. आणि आमचे संत मंडळी बाबा आम्हाला हेच सांगतात की अरे बाबांनो, हीच टाळी तुला भजनामध्ये वाजवायची आणि ह्याच टाळीने तुझा उद्धार होणार आहे. गायनाचे वाहे टाळी साधन फली उत्तम हे. विठ्ठल विठ्ठल. आणि बघा, या देहाला महाराजांनी रहाटाची उपमा दिलेली. रहाट, बरोबर ना? आता आपल्या इकडे काही गंगा नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय अनुभव नाही. आता दिवशी निफाडला कीर्तन झालं, सुजलाम सुफलाम गंगेच्या किनारी ते कीर्तन. पण बघा बाबा, जुने जाणकार मंडळी, पूर्वीच्या काळी विहिरीवर किंवा गंगेवर रहाट असायचं, बरोबर ना? आणि ते रहाट त्याला एक बैल जुंपलेला असायचा आणि तो बैल पुढे गेला की ते रहाट असं गोल फिरायचं आणि खाली आलं की नदीतलं पाणी त्याच्यात भरायचं. त्याला ते मातीचे मडके लावलेले असायचे, बरोबर ना? आणि ते असं वरती खालून पाणी भरून वरती गेलं की ते रिक्त व्हायचं आणि ते पाणी शेताला जायचं. जुन्या जाणकार मंडळींना माहिती असेल. आणि तेच महाराजांनी डोळ्यासमोर ठेवलं आणि महाराज म्हणतात की हे शरीर म्हणजे गाढवे, बरोबर? आणि 84 लाख योनीचा पेरा म्हणजे हे रहाट. आणि ह्या रहाटातून जर का तुम्हाला सुटायचं असेल, कारण त्या रहाटातलं मडकं कधी फुटायचं महाराज? जेव्हा काही कारणास्तव दगड लागला म्हणायचं किंवा काही कारणास्तव ते फुटलं की तेव्हाच त्याची सुटका व्हायची, तशी त्याची सुटका होत नव्हती. महाराज म्हणतात की 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा या मानवी देहाची प्राप्ती होते. आणि या मानवी देहात आल्याच्या नंतरच तुम्ही भगवंताचं भजन पूजन करून या रहाटातून तुमची सुटका करून घेऊ शकतात. हेच महाराज, एक मिनिट नंतर उचला, त्याच्या आधी एक सांगते. आमच्या जाऊबाईंचं जाण्याचं वय, बरोबर वय ना, पण मृत्यू म्हणजे काळ, मृत्यूचा काळ, वेळ आणि ठिकाण तो कशापासून होणार आहे हे आधीच ठरलेलं असतं, बरोबर ना? आणि बरेच लोक एखाद्याच्या मृत्यूला दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरतात, महिला मंडळ, बरोबर ना? किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर असं म्हणतात त्याला तिथे जायला नव्हतं पाहिजे, बरोबर? पण मृत्यूचा काळ, वेळ आणि ठिकाण ठरलेले एक पौराणिक दृष्टांत सांगते आणि सेवा थांबवते. पौराणिक दृष्टांत आहे, कारण 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला मरण अटळ आहे. गरुड
गरुड माहिती ना बाबा, विष्णूचं वाहन आहे गरुड. मग गरुडाची माता एकदा आजारी झाली आणि वैद्यराज रोज यायचे आणि म्हणजे औषध पाणी करून निघून जायचे. पण आता गरुड विष्णूचं वाहन असल्यामुळे मॅनेजर काही त्यांना सुट्टी देत नव्हते. बरोबर ना, आईची काळजी तर आहे पण कामावर पण जायचंय. मग ते गरुडजी महाराज काय करायचे, रोज संध्याकाळी घरी आले का आपल्या आईची चौकशी करायची आणि आईला विचारायचे, आई तुला आज भेटायला कोण आलं, तुझा आजचा दिवस कसा होता, औषधं वगैरे घेतली का, असं नेहमीप्रमाणे. आणि मुलाचं ते कर्तव्य आणि ते केलंच पाहिजे. पहिला दिवस उजाडला, गरुडजी महाराज म्हणताय, आज तुला भेटायला आई कोण आलं होतं ग? सांगितलं, आज तर मला स्वतः शंकर आणि पार्वती भेटायला आले होते. मला खूप बरं वाटलं आणि मी थोडीशी डाळ प्यायली. दुसरा दिवस उजाडला, गरुडजी महाराज पुन्हा कामावरून घरी आले. आई आज तुला भेटायला कोण आलं होतं, तुला बरं वाटतंय का? सांगितलं, आज स्वर्गातून इंद्र आणि सची भेटायला आले होते. मला बरं वाटलं आणि मी थोडासा वरण भात सुद्धा खाल्ला बरं. तिसरा दिवस उजाडला, गरुडजी महाराज पुन्हा घरी आले कामावरून, स्नान संध्या केली. तोच प्रश्न विचारला, आई तुला बरं वाटतंय का, तुला भेटायला कोण आलं होतं, कसं वाटतंय? म्हणे, अरे आज तर तुझा मॅनेजर मला भेटायला आलं, बरं वाटलं आणि मी थोडीशी पोळी भाजी पण खाल्ली बरं. म्हणजे काय, आईला रोज बरं वाटतंय, रोज बरं वाटतंय. चौथा दिवस उजाडला, आई तुला भेटायला कोण आलं होतं? सांगितलं, आज तर तुझा मित्र हनुमंत आला, त्याने माझी खूप सेवा केली, मला बरं वाटलं आणि मी 2 घास जरा जास्तच खाल्ला. मग आता गरुडाला चिंता मिटली की आता माझ्या आईला बरं वाटतंय, माझ्या आईला बरं वाटतंय. कारण चिता आणि चिंता या माणसाच्या आयुष्यात असलेल्या 2 बहिणी, बरोबर ना. पण चिता माणसाला एकदाच जाते, चिता एकदाच जाते, पण चिंता माणसाला क्षणाक्षणाला जाळत असते, सेकंदाला जाळत असते. मग महाराज सांगता, अरे बाबांनो, ह्या चिंतेपासून चितेवर जाईपर्यंत जे मधलं अंतर आहे, ज्याला आपण जीवन म्हणतो, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, हे आयुष्य जगत असताना तुम्हाला काय करायचंय तर भगवंताचं चिंतन करायचं. लक्षात घ्या. 5वा दिवस उजाडला, गरुडजी महाराज आत्ता लक्षात. गरुडजी महाराज आले, विचारलं, आई आज तुला भेटायला कोण आलं होतं? म्हणे, अरे बाळ, आज मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय का आज मला भेटायला यमराज आले होते. काय सांगितलं? यमराज आले होते आणि नुसते आले नव्हते तर सोबत येताना नारळ पाणी पण घेऊन आले. म्हणजे त्याची पाहुण्याच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये ही आपली संस्कृती, बरोबर ना. आता गरुडाला प्रश्न पडला का की या यमाला माझ्या घरचा पत्ता सापडला आणि तो माझ्या आईला न्यायला कधी येऊ शकतो. आता ह्या गरुडाला कुठे ॲम्ब्युलन्सला फोन करायचा होता महाराज? त्याने काय केलं, आपल्या आईला पंखावरती टाकलं आणि दुर्गम अशा हिमालयाच्या एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं. छान ती गुहा पाना फुलांनी सजवली, छान शय्या तयार केली आणि त्याच्यावरती आईला झोपवलं. आणि गरुडजी महाराज विचार करताय, इथं किडा काय, मुंगी सुद्धा येणार नाही, तिथं यम कुठे. आणि असा विचार करत असतानाच जेव्हा मागे वळून पाहिलं तिथे यमराज हजर. आणि यमराज म्हणताय, गरुडा तुला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे रे बाबा, तुझे मानावे तेवढे आभार थोडे. आत्ताच्या भाषेत सांगू का, तू माझे पेट्रोलचे पैसे वाचव. म्हणजे काय, तुझ्या आईचा मृत्यू या गुहेतच लिहिलेला होता आणि तू स्वतःहून तिला ह्या गुहेमध्ये आणून ठेवलं. आपल्याकडे म्हणे, काळ आला ठाई चालून गेला पायी. माझा दृष्टांत संपला. विठाला विठाला.
तुम्हाला सुटायचं असेल तर काय करावं शेवटचं? तुका म्हणे माळ गुंतोनी राती, तुका म्हणे माळ गुंतोनी राती, तुका म्हणे माळ गुंतोनी राती, तुका म्हणे
या आमच्या बाळासाठी एकदा जोरदार टाळ्या. यांच्यासाठी आणि खरं सांगू का, आज समाजाला विनोदाची नाही तर आज समाजाला संस्कारांची गरज आहे, लक्षात घ्या. आणि वारकरी संप्रदायातच हे शक्य आहे, लक्षात घ्या, दुसरे कुठेच नाही. कारण वारकरी संप्रदाय नम्रता शिकवतो, वारकरी संप्रदाय आदर शिकवतो. आणि हे मन जेव्हा नमन होतं तेव्हा ते ज्ञानगंगेच्या झऱ्यामध्ये प्रवाहित होतं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या. आणि जाता जाता शेवटचा संदेश, दुःख सहन करायला शिका. कारण आमची कन्या सुद्धा आळंदीमध्ये होती. एवढं सोपं नाहीये बरं का हे घडणं. कारण आज आई वडिलांपासून हे दूर राहता, संस्थेमध्ये राहता, हा त्यांचा त्याग आहे. आणि त्यागाशिवाय भगवंत भेटत नाही, लक्षात. दुःख सहन करायला जर शिकलं ना तर चांगले दिवस नक्की येतात, लक्षात घ्या. आज समाजाला अनुभव देण्याची गरज आहे. माझ्या माऊलींना किती त्रास दिला हो आळंदीच्या लोकांनी, किती त्रास दिला. पोटाला अन्न दिलं नाही, भिक्षा कधी दिली नाही. किती त्रास. भिक्षा दिली असेल तर त्याच्यामध्ये माती कालवली असेल. किती त्रास, किती त्रास दिला. पण माऊलींनी सहन केलं, सहन केलं. आणि तेच माझे माऊली जेव्हा समाधिस्थ झाले, इंद्रायणीचं पाणी कधी त्यांना पिऊ दिलं नाही. आणि जेव्हा माझे माऊली ध्यानस्थ झाले तेव्हा आज तेच आळंदीचे लोक माऊलींनी एकदा तरी येऊन इंद्रायणीमध्ये पाय बुडवावे अशी अपेक्षा ठेवतात, लक्षात. दुःख सहन करायला शिका, दुसऱ्याच्या वेदना समजून घ्यायला शिका. वेद समज में आए ना आए, वेदना समजली आपण, लक्षात. दुःख सहन करायला शिका, इतरांशी प्रेमाने वागा, वैर कधी कुणाशी धरू नका. आणि काळाला डोळ्यासमोर ठेवून वर्तन करा. कारण कधी कोणची भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही. आज भेटलोय उद्या भेटू याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे इतरांशी प्रेमाने वागा. आणि महिला मंडळ गळ्यामध्ये सोन्याच्या माळा घालून कलीचा प्रभाव करून घेण्यापेक्षा, कारण कलीला सोन्यामध्ये बसायला स्थान दिलं होतं राजा परीक्षितांना, त्यांना सोडलं नाही तर तुम्ही आम्हाला सोडणार आहे का. त्याच्यामुळे सोन्याच्या माळा घालून कलीचा प्रभाव करून घेण्यापेक्षा गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून पांडुरंगाची कृपा प्राप्त करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी आमच्या जावबाईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा केली, भगवंताच्या चरणी अर्पण सुद्धा केली. आणि बघा, आज आम्हाला कीर्तनासाठी सुंदर अशी साथ देणारे आमचे गुणीजन गायक मंडळी, आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण ख्यातनाम कीर्तनकार आमचे बंधू हरिभक्त परांजरावजी महाराज डोंगरे, तसेच शुभम महाराज कडाळे, आमचे बंधू किरणजी महाराज यादव, आमची कन्या समृद्धी अंधाळे, आमचे बाबा अंधाळे बाबा असतील, आमचे महेश महाराज असतील, तसेच आमच्या संपूर्ण गुरुकुल
स्कुलाचे विद्यार्थी सगळ्यांचे मनापासून एकदा आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ही कीर्तन रूपी सेवा श्रवण केली त्याबद्दल तुमचेही आभार मानते. तसेच गावात आल्या आल्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आमचा खूप सुंदर असा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. त्यानिमित्ताने माझे चिरंजीव PSI दत्तूभाऊ आंधळे यांचं सुद्धा मनापासून आमचे खंबाळ्याचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सगळ्यांचे एकदा मनापासून आभार मानते. कुणाचा नाम उल्लेख करणं जर राहिलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते की ही माझी सेवा. साऊंड सिस्टीम वाले दादा माफी असावी, कारण वयामानानुसार असं होतं बरं का, समजून घ्या. सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी दिली आहे. तसेच आज या ठिकाणी खास ज्यांची उपस्थिती आहे ते गजर माऊलीचा या YouTube चॅनलचे संचालक आमचे बंधू विनोदजी कांगणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि तसेच ज्यांच्यामुळे मी कीर्तन करते, गाव माझं आहे, ज्यांच्यामुळे मी कीर्तन करते, मान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे, लक्षात घ्या. कारण हा माझा परमानंद आहे, हा माझा स्वानंद आहे. कारण एक पुरुष जेव्हा यशाच्या शिखरावरती जातो त्याच्या मागे एक स्त्री भक्कमपणे उभी असते, पण एक स्त्री जेव्हा यशाच्या शिखरावरती जाते तिच्या मागे तिचं सासर भक्कमपणे उभं असतं, लक्षात घ्या. त्यामुळे जोरदार टाळ्या तर मोठ्याने तरी वाजवा. आणि आम्ही या खंबाळ्या गावच्या सुनबाई आहे, अभिमान आहे की नाही, तुम्हाला आहे की नाही माहित नाही, पण मला माझ्या गावाचा अभिमान आहे, हो की नाही बाबा, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे आज ज्यांच्यामुळे मी बोलते असे माझे गुरु हरिभक्त पराय माझे वडील बबन कारभारी आंधळे या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरदार त्यांच्यासाठी आमच्या सासूबाई, आमच्या माई साहेब कावेरीताई आंधळे, कारण त्यांचा वारसा आम्ही चालवतोय, आमच्या सासूबाईंचा वारसा मी चालवते, लक्षात घ्या. माझे पतिदेव श्रीकांत आंधळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामुळे ते म्हणून मी जर काही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष. ज्ञानेश्वर